नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये. तर आज मी आले आहे बहिणीचे जे शेतातलं घर आहे त्या घराकडे, कारण मला कंटाळा आला होता फ्लॅटमध्ये, त्यामुळे थोडी चक्कर मारावी म्हणून मी इकडे आली शेतातल्या घरी. हे पहा, असं शेतात सुंदर घर आहे. तर शेतातल्या घरी जाऊन आम्ही आता बाहेर शेतात निघालेलो आहोत. हे पहा, असं शेताच्या कडेलाच अशी नदी आहे त्यांच्या. पहिल्यांदा आम्ही हे मंदिर पाहायला आलेलो आहोत. शेताच्या कडेला नदी आणि नदीच्याच बाजूला एक सोनेश्वर म्हणून मंदिर आहे, छान पौराणिक मंदिर आहे. तर तिकडे आलो आहोत आम्ही. हे पहा, ही कृष्णा नदी आहे आणि ब्रिजच्या पलीकडे इकडे आहेत सुंदर असे रांजण खळगे. खूप निसर्गरम्य परिसर आहे हा. कृष्णेच्या काठचे मंदिरं खूपच सुंदर आहेत, पौराणिक मंदिरं. तर ही मंदिरं पाहिल्यानंतर आम्ही शेतात जाणार आहोत, शेत पाहिला. हे पहा, किती पाणी फेसाळत आहे रांजण खळग्यातून त्या. गोल चक्राकार गतीने पाणी वाहत असतं रांजण खळग्यातून. एक नैसर्गिक असं दृश्य पाहण्यासारखं असतं. आता आम्ही आलो आहोत शेतात. हे हळदीचं शेत आहे. तर हळदीचं शेत कसं असतं हे मला पाहायचं होतं, कारण आमच्याकडे हळद नसते शेतात. तरी मी गेल्या वर्षी 1-2 झाडं लावलेली आहे तिच्याकडून नेऊन, पण पूर्ण शेतात हळद कशी दिसते, कशी लावतात ते पाहण्यासाठी आम्ही आलो इकडे शेतात. हे पहा, एवढं मोठं शेत आहे हळदीचं. तर मी जवळ जाऊन पाहिलं जरा, त्यात मध्ये मध्ये मिरच्यांची झाडं लावलीत त्यांनी, कडेने नारळाची झाडं लावलेली आहेत, ऊस आहे पलीकडे. त्यानंतर आम्ही आलो तिच्या नंदेच्या घरी. तिथून जवळच घर आहे त्यांचं, त्या गावापासून 2 ते 3 किलोमीटर. हे खूप जुन्या पद्धतीचं पण खूप छान असं घर आहे त्यांचं. कौलारू घर आहे, पण खूप आवडलं मला. शेतात कौलारू घर. आणि आत्या आणि मामा राहतात. त्यांचा मुलं बाहेर असतात मुंबईला जॉबला, दोन्ही पण. त्यांचं खूपच असं प्रशस्त आणि छान घर होतं, जुन्या पद्धतीचं पण खूप सुंदर, स्वच्छ. सगळं फिरून दाखवलं त्यांनी घर मला. त्यानंतर घराच्या बाहेरच असं त्यांनी घराच्या समोरच असं घरी लागणाऱ्या भाजीपाला, कांदा, लसूण असं लावलेलं आहे. त्यानंतर मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही आता निघणार आहोत. त्यांनी साडीची ओटी वगैरे भरून सगळा निरोप दिला. तर आमचा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.